नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की राघव हा वंश आणि राशी जेव्हा गप्पा करत असतात तेव्हा काही गुंड तेथे येतात आणि राशीला किडनॅप करून घेऊन जात असतात आणि वंशला बाजूला ढकलून देतात। तेवढ्यात राघव येतो आणि राघव वंशला धरतो आणि राशीला त्या गुंडांच्या ताब्यातून सोडवतो। तेव्हा तो पोलिसांना फोन करून त्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात देतो। तेव्हा गुंडांची चांगली राघवने धुलाई केलेली असते आणि राशी हे सर्व बघून अजिबात घाबरत नसते। त्यानंतर राघव विचारतो की राशी, हे कोण गुंड आहे आणि तुला ते पकडून का घेऊन चालले होते? तर लगेच राशी ही गुंडांजवळ जाते आणि त्यांना म्हणते की कोण आहे तुम्ही आणि मला का असे घेऊन जात होते? त्यामुळे आता तुमची चांगलीच धुलाई झाली म्हणून राशी खूप हसत असते। त्यानंतर राघव हा त्या राशीला विचारतो की बाळा, तुझे नाव काय आहे? तर लगेच राशी खुश होऊन म्हणते की राशी। तर राशी नाव ऐकल्यानंतर राघवला सिंधूची आठवण होते, कारण राघव आणि सिंधूने ठरवलेले असते की जर मुलगी झाली तर तिचे नाव राशी ठेवायचे। तेव्हा राघवला लगेच आठवण होते। तर वंश सांगतो की पापा, ही जे काही आहे ना डॉक्टर आंटी, तर राशी त्यांची मुलगी आहे आणि मला त्या शाळेतील जे काही मुले हे त्रास देत होते त्यांच्या ताब्यातून राशीनेच सोडवले। तर लगेच राघव म्हणतो की राशी बेटा, खरंच थँक्यू, कारण तू किती चांगल्या प्रकारे वंशची काळजी घेतली। तर राशी म्हणते की इन्स्पेक्टर अंकल, मीच तुम्हाला थँक्यू म्हटले पाहिजे, कारण की तुम्ही त्या गुंडांच्या तावडीतून मला किती छान वाचवले। राशी म्हणते की माझी आई कायम मला म्हणत असते की गप बस ग माझी आई, आणि माझ्या आईला मी खूपच आवडते। तर राघव राशीचे ते कौतुक बघून खरंच मनात म्हणतो की किती छान मुलगी आहे आणि तिचे नावसुद्धा किती छान आहे, एकदम त्या नावासारखे। तर लगेच इकडे राशीसुद्धा राघवकडे बघत म्हणत असते की वंशचे बाबा खरंच किती चांगले आहेत आणि मला जर असे बाबा असते तर किती छान झाले असते। तर त्यानंतर राघव हा आपल्या गाडीतून वंश आणि राशीला घरी घेऊन जात असतो, म्हणजे राशीला तिच्या घरी सोडवायला आणि वंशला कॅम्पमध्ये। तर लगेच मध्येच ही राशी गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि गाडी थांबवण्यासाठी सांगून ते एका गणपती बाप्पाच्या दुकानामध्ये जाते आणि तेथे 2 मूर्त्या विकत घेते। तेव्हा जी काही मूर्ती ही भगवान शंकराची आणि गणपती बाप्पाची म्हणजे शिव पार्वती यांच्यासंग ती मूर्ती असते, त्या 3 मूर्त्या घेते। राघव म्हणतो की तू फक्त गणपती बाप्पांची मूर्ती का घेतली नाही? तर लगेच राशी म्हणते की जर मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तर मग त्यांच्या आईबाबांना किती राग येईन आणि आईबाबाशिवाय त्यांचे मुले कसे राहू शकतात, म्हणून मी तिघांची सुद्धा मूर्ती घेतली। तर ती राशी 2 मूर्त्या घेते आणि एक वंशला गिफ्ट म्हणून देते आणि एक आपल्या स्वतःला घेते। त्यानंतर राघव हा वंशला तिकडे कॅम्पमध्ये सोडवण्यासाठी जात असतो आणि त्याला तिथे सोडवल्यानंतर तो राशीला आपल्या घरी घेऊन जात असतो, म्हणजे जेथे सिंधू राहत असते तेथे, पण त्याला माहीत नसते की तेथे सिंधू आहे आणि ही सिंधूची मुलगी आहे, म्हणजे त्याच्या स्वतःची। तर गाडीमधून जाताना राघव हा राशीला विचारतो की तुझ्या आईबद्दल सांग, तुझी आई एक डॉक्टर आहे आणि बाबा काय करतात? तर लगेच राशी म्हणते की माझी आई एक डॉक्टर आहे, पण मला बाबा नाही आणि बाबा काय करतात ते मला लहानपणापासून माहिती नाही। आईला जर विचारण्याचा प्रयत्न केला तर आईसुद्धा मला त्यांच्याबद्दल काहीच सांगत नाही। तर लगेच राशी सांगते की माझी आई टीचर पण आहे आणि गावाच्या जे काही ह्या स्त्रिया आहे त्यांनासुद्धा ती शिकवते। तर लगेच राघव म्हणतो की म्हणजे तुझी आई खरंच खूप स्ट्रॉंग आहे। तेव्हा गप्पा करता करता राशीच्या लक्षात येते की तिने आईने जो डब्बा दिलेला असतो तो खाण्यासाठी ती विसरलेली असते। तर लगेच राशी म्हणते की अरे देवा, माझा टिफिन तर तसाच राहिला। तर राघव म्हणतो की मग तू खाऊन घे ना। तर लगेच राशी ही आपला टिफिन उचकते, तर त्यामध्ये मोदक असतात। तर राशी म्हणते की माझ्या आईला खूप मोदक आवडतात, त्यामुळे आज तिने वंशसाठी मोदक बनवले आणि माझ्या टिफिनसाठी सुद्धा तेच मोदक दिले। तेव्हा राशी आपला डबा उचकते आणि राघवला ते जे काही सिंधूने मोदक बनवलेले असतात ते खाण्यासाठी देते। तर राघवला मोदक म्हटल्यानंतर सिंधूची आठवण होते, कारण सिंधू कायम मोदक बनवत असते। तेव्हा लगेच राघव तो मोदक खातो, तेव्हा त्याला सिंधूच्या हातच्या मोदकाची चव त्याच्यामध्ये लागलेली असते। राघव म्हणतो की खरंच राशी, तुझी आई तर खूपच हुशार आहे आणि तुझ्या या हुशार आईचे नाव काय आहे ग? तर राशी स म्हणायला लागते,
पण तिला आपण रस्ता चुकलो असे आठवते आणि इन्स्पेक्टर अंकल माझे घर तर मागेच राहिले असे ती राघवला म्हणते आणि त्या नादामध्ये ती नाव सांगण्यासाठी विसरून जाते। त्यानंतर राघव हा सिंधूच्या घरी येणार असतो आणि त्यावेळेस सिंधू ही आपले खूप छान तयार होत असते आणि आरशापुढे ती भांगात कुंकू भरण्यासाठी लागते, पण तेव्हा तिला आठवण होते राघवची आणि त्याच वेळेस तिच्या अंगावर एक कापसाचे फूल येऊन बसते। तर शकू आत्या म्हणते की सिंधू माहिती आहे का, अगं कापसाचे फूल जर अंगावर येऊन बसले तर आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येत असते आणि त्याच वेळी सिंधूला सुद्धा राघवची आठवण होते। तर सिंधू बाहेर येते आणि राघव हा राशीला घेऊन आतमध्ये यायला लागतो। तर राशी ही आनंदाने आतमध्ये जाते। तेवढ्यात सिंधू विचारते की राशी तू एकटीच का आली आणि यावेळेस तर तुला कॅम्पमध्ये पाहिजे होती। तर लगेच राशी सांगते की काही गुंडांनी मला किडनॅप केले होते, त्यामुळे इन्स्पेक्टर अंकल मला घरी घेऊन आले। तर लगेच त्याच वेळीस राघव हा सिंधूसमोर येण्यासाठी लागतो। तर एका इन्स्पेक्टरचा फोन हा राघवला येतो आणि घाईने त्याला पोलीस स्टेशनला बोलवलेले असते। तेव्हा सिंधू आणि राघवची मात्र हुकाचूक होत असते, दोघेही एकमेकांसमोर येत नाही। राशी म्हणत असते की अगं आई खरंच इथे पोलीस अंकल मला सोडवण्यासाठी आले होते आणि त्या गुंडांना सुद्धा त्यांनी डिशूम मारले। तर सिंधू म्हणत असते की राशी तू खोटं बोलते। राशी म्हणत असते की अगं तू स्कूलमध्ये गेल्यानंतर वंशला विचार, तो सुद्धा तुला तेच सांगेल। तर लगेच सिंधू म्हणते की ठीक आहे, म्हणून सिंधू प्रिन्सिपल मॅडमला फोन लावते। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सांगतात की हो न, हे नक्की खरे आहे आणि वंशच्या बाबांनी राशीला त्या गुंडापासून वाचवल्याचे सांगतात। तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। सिंधू विचार करत असते की हे गुंड नेमकं कोण आहे। त्यानंतर इकडे सिंधूला धक्का बसतो आणि इकडे राघव आणि वंश हे आपल्या घरी जायला निघलेले असतात आणि ते सिंधू आणि राशीची वाट बघत असतात आणि त्याच वेळेस सुद्धा राघव हा वाट बघून हा पूर्ण त्याचा वेळ निघून गेलेला असतो आणि सिंधूला थोडासा उशीर होतो। त्यामुळे तेव्हा सुद्धा त्यांची भेट होत नाही आणि वंश आणि राशी एकमेकांना न भेटल्यामुळे खूप नाराज होतात। दोघांचे सुद्धा लक्ष हे कुणाकडेच नसतात आणि घरी जेव्हा राघव हा वंशला घेऊन येतो तेव्हा तो मधूला सुद्धा मिठी मारत नाही आणि त्याला सिंधूचीच आठवण येत असते की खरंच डॉक्टर आंटी किती छान आहे आणि इकडे राशीला सुद्धा ही वंशची खूप आठवण येत असते। तेव्हा वंश आणि राशी हे पुन्हा नव्याने एकत्र येणार असतात आणि सिंधू राघव सुद्धा। तेव्हा आता हे कुटुंब लवकरच एकत्र होणार असते आणि पुन्हा आपल्या रत्नपारखी कुटुंबात ते सुखाचा संसार करणार असते। मधूसुद्धा खूप बदललेली असते, मात्र आता जेव्हा सिंधू त्या घरामध्ये येईल आणि वंशला आपला मुलगा आहे हे जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा सिंधूला किती आनंद झालेला असतो आणि राघवला सुद्धा राशी ही आपलीच मुलगी आहे हे जेव्हा समजेल तेव्हा आता खरंच सिंधू आणि राघवला देवकृपेने कधीच वेगळे केलेले नसते आणि शेवटी ते एकत्र होणारच असते। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।